श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अधिक मास महात्म्य अध्याय पहिला. संपूर्ण अधिक मासामध्ये आपण सर्वजण भगवान विष्णूंची, भगवान पुरुषोत्तम यांची स्तोत्र मंत्र पठण करणार आहोत आणि यासोबतच अधिक मास महात्म्य या पोथीचं पठण श्रवण आपण करणार आहोत. अध्याय पहिला श्रवण करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री पांडुरंगाय नमः. ओम नमो जी गणराजा एकदंता चतुर्भुजा फर्षपाणी अदोक्षजा उभवी ध्वजा यशाची ऐसा तू विघ्नहरू ग्रंथारंभी नमस्कारू देऊनिया अभयवरू नेई परपारू ग्रंथहा नमो आदि जननी चराचर जिये पासूनी ते शारदा हंसवाहिनी ग्रंथारंभी नमियेली नमो श्री गुरु रामदास जो सर्वस्व उदास तयाची धरुणी आकाश ग्रंथ शेवटास जावो हा. सर्वप्रथम श्री गणपती बाप्पा, सरस्वती माता, श्री पुरुषोत्तम भगवान आणि सर्व देवतांना नमस्कार करून अधिक मास महात्म्याची ही जी कथा आहे ती आपण श्रवण करूया. फार वर्षापूर्वी नैमिषारण्यात जेव्हा श्रेष्ठ ऋषीमुनी एकत्र जमले आणि या विश्वाच्या कल्याणासाठी कोणती व्रत, कोणतं धार्मिक कार्य करावं अशी त्यांनी चर्चा केली. शौनक आदी ऋषींनी सूत मुनींना प्रश्न विचारला. जगातील सर्व लोकांची दुःखी नाहीशी होण्यासाठी असा एखादा उपाय जर आपल्याला माहीत असेल तो मला सांगावा. कोणतं व्रत, कोणती उपासना केल्यानंतर या जगामध्ये सुख नांदेल, समाधान नांदेल, सर्वत्र शांतता प्रस्थापित होईल. एकदा मुनियः सर्वे नैमिषारण्यमागतः परब्रह्मरतायेच हरिद्वार निवासिनः. समग्र ऋषी मिळून सुताप्रती करीती प्रश्न कलियुगी अन्नगत प्राण परमार्थ साधन केवी घडे. त्याही वरी दरिद्र व्यथा शरीरी जडे रोग अवस्था नित्य नाम स्मरण करिता अवकाश कदा नसे पै. जरी कीजे तीर्थाटन व्याधिग्रस्त शरीर क्षीण संसार धंदा करिता जाण अवकाश कदा नसे पै. शौनक ऋषींनी सूत मुनींना विचारलं, मानवाचं कल्याण होण्यासाठी, त्याचा नरजन्म सार्थकी लागण्यासाठी कोणता उपाय करावा, कोणतं व्रत करावं. कारण त्याचा नित्यक्रम, नित्य जीवन जगत असताना त्याला नामस्मरण करण्यासाठी वेळही नाही आणि जीवन जगत असताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, दारिद्र्य, रोग, व्याधी, शारीरिक व्याधी, या अडचणींना तोंड देता देता नामस्मरण करण्यासाठी, ईश्वराची आराधना करण्यासाठी त्याची एकाग्रताही होत नाही. तीर्थाटन करावं, तीर्थक्षेत्री जावं तर त्याच्याजवळ द्रव्यही नाही आणि मग जीवन जगत असताना कळत न कळत त्याच्याकडून जी पापकर्म घडले असतील त्याच्या यमयातना त्याला ज्या भोगाव्या लागणार आहेत त्यातून सुटका होण्यासाठी, पापातून मुक्ती होण्यासाठी असा कोणता मार्ग आहे जो आपण मला सांगावा. ऐसी या प्राणियासी कैसेनी करावे परमार्थासी तरी कृपा करून आम्हासी काही उपाय सांगावे. ऐसे समस्तांचे प्रश्नाक्षर ऐकून या सविस्तर बोलता झाला उत्तर व्यास शिष्य सूतपै. त्यावेळी सूतमुनी म्हणाले, हाच प्रश्न माता लक्ष्मीने एकदा माधवाला म्हणजेच भगवान विष्णूंना विचारला होता. श्री लक्ष्मी उवाच देवदेव जगन्नाथ भुक्तिमुक्तिप्रदायक कथयस्व प्रसादेन संशयो मे हृदि स्थितः. माता लक्ष्मी म्हणाल्या, हे देवेशा, तुम्ही सर्व देवांचे ईश आहात, पालनहार आहात, सर्व प्राणीमात्राचे स्वामी आहात. कृपा करून मला सांगावं, मनुष्यजन्म सार्थकी लागण्यासाठी प्राणीमात्रानं कोणतं कर्म करावं, कोणतं दान करावं, तप कसा करावा, साधना कशी करावी. कवन दान कवन तप हे कृपा करुणिया अल्प मज निवेदावे स्वल्प स्वल्प तरुणोपाय जगाते. ऐसा प्रश्न समुद्र तरण्याचा आकरुणनी बोलतसे वाचा स्वामी तो दीनजनाचा केशवराज सैत्यपै. माता लक्ष्मीचा हा प्रश्न ऐकून स्वामी म्हणजेच भगवान विष्णू म्हणाले, तथापि कथयन्तीह दैवज्ञा शास्त्रकोविदः मलिम्लू चेतुसंप्राप्ते क्रियाः सर्वाः परित्यजेत. स्नानसंध्या देवतार्चन कुळधर्मवर्णाश्रमजान पर्वकाळ न घडेदान मग तीर्थाभ्रमण कायसे. शरीरी भरता व्याधी मग कैचे स्नान देवतार्चन विधी अथवा पर्वकाळ कुळधर्मसंधी
द्रव्याविणसिद्धी केवी होय. भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले, जीवन जगत असताना मानवाकडून बऱ्याच वेळा धर्मशास्त्राचं अनुकरण होत नाही. याची अनेक कारणे आहेत. बऱ्याच वेळा त्याच्याकडे द्रव्य नसतं, दारिद्र्य असतं, त्याला जीवनामध्ये अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतो. तो मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या बलहीन झालेला असतो. त्याच्याकडून बऱ्याच वेळा नित्य स्नान संध्या होत नाही, देवांची पूजा होत नाही, नामस्मरण होत नाही, पितृकर्म होत नाही. मुंज किंवा विवाहासारखे जे संस्कार आहेत ते त्याच्या जीवनामध्ये उशिरा होतात. ज्याप्रमाणे आपल्या शरीरावरती मळ साचतो तसाच हे जे दोष आहेत, हा दोषरूपी जो मळ असतो, मानवी जन्मातील कर्म करत असताना दोषाच्या मळाच्या संचयानं कालगणनेतील ज्या तिथी आहेत, घटिका आहेत, त्या क्षय पावतात आणि दर 3 वर्षांनी हा मलमास म्हणजेच अधिक मास, ज्यालाच आपण पुरुषोत्तम मास असं म्हणतो, हा अधिक मास येतो. नक्षत्र आणि मासतिथी हे कवणे अर्थ उणे होती, तरी ऐसी या दोषाची होता भरती. मग ते पावती क्षयाते, म्हणून तिसरे वर्षी जाण. एक मास अधिक तेने गुण, मग ते होय म्हणून नामाभिधान. मलमास जाण बोलिजे, तरी ऐसी या दोषांचे क्षालन. होईल तेची ऐके साधन, मलमासाचे जे अधिष्ठान. ते स्वये मीच जाण वल्लभे. आणि मग यामुळं आपल्या जीवनामध्ये जे दोष लागलेले असतात, या दोषांचं पापांचं क्षालन होण्यासाठी अधिक मासासारखी सर्वोत्तम पर्वणी नाही. कारण या मासाचं अधिष्ठान मी स्वतः घेतलं आहे. आणि म्हणूनच अधिक मासामध्ये पुरुषोत्तम भगवान म्हणजेच भगवान विष्णूंची आपण जास्तीत जास्त आराधना करतो, साधना करतो. असं म्हणून भगवान विष्णू अधिक मासाचं महत्त्व माता लक्ष्मीला सांगू लागले. तया मासाचे महिमान, ऐके होऊनी सावधान. मलमास प्राप्त झाली या जाण, मांगल्य विधान लोपती. न होती विवाह कार्य, न होती उपनयन आचार्य. तीर्थाटन पर्याय, तोही न घडे जाण पै. तरी ऐसियासी काय कीजे, कवन पुण्ये दोष क्षाळीजे. तरी ऐके कमळजे, जे सुगम भूमंडळी. या अधिक मासामध्ये मुंज, लग्न असे मंगल कार्य केले जात नाहीत. मग पापातून मुक्ती होण्यासाठी काय करावं ते मी आता तुला सांगतो. भगवान विष्णू पुढे म्हणाले, ब्राह्मणोस्य मुखमासीत, ऐसी तो श्रुती गर्जत. ते ब्राह्मण मुख माझे निश्चित, हे तू जाणत अससी की. तरी ते ब्राह्मण मनसी कैसे, सांगतो तू जाण ऐसे. वेदत्रयी ज्ञान प्रकाशे, अनारिसे सर्वदाम. भगवान विष्णू म्हणतात, अधिक मासामध्ये आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं दान करावं. दान कुणाला करावं? दान सत्पात्री असावं. दान ब्राह्मणाला करावं, जो नित्य स्नान संध्या करतो, जो विद्येचं अर्जन करतो, जो विद्येचं दान करतो, असा ब्राह्मण माझं मुख आहे. ब्राह्मणस्य मुख मासित, वेदांचा अभ्यास करणारा, शास्त्रसंपन्न असा जो विप्र आहे, असा जो ब्राह्मण आहे, तो मला अतिशय प्रिय आहे. अधिक मासामध्ये ज्याला कुणाला पुण्याचा संचय करायचा असेल, पापातून मुक्ती मिळावी असं वाटत असेल, भगवान विष्णूंचा आशीर्वाद, माता लक्ष्मीची कृपादृष्टी ज्याला प्राप्त करायची असेल, त्यानं अधिक मासामध्ये रोज सकाळी लवकर उठावं, नित्यक्रमानं स्नान संध्या करावी, भगवान विष्णूंचं पंचोपचारे पूजन करावं, त्यांना चंदन सुगंधी पुष्पे अर्पण करावी. प्रातःकाळी उठोनिया, नित्य नेमादिका क्रिया. सारुनिया स्नानविधी बरविया, मूर्ती पूजाव्या देवतार्चनी. उपरी सपत्निक ब्राह्मणाते, पाचारिजे भावाथे. आसन देऊनी तयाते, पूजा विधानाते पैकीजे. अधिक मासामध्ये कुठल्याही दिवशी ब्राह्मण जोडपे यांना आपल्या घरी बोलवावे, त्यांचं पूजन करावं, त्यांचा यथोचित सन्मान करावा, यथाशक्ती दानदक्षिणा त्यांना द्यावी, शक्य झाल्यास मिष्टान्न भोजन त्यांना द्यावं, त्यांना संतुष्ट करावं, दानाचा संकल्प करून त्यांना वाण द्यावं, तांबूल विडा द्यावा. अशा पद्धतीनं मनोभावे त्यांचं पूजन करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. जणू लक्ष्मीनारायणालाच आपण आपल्या घरी बोलवलं आहे आणि त्यांचं पूजन केलं आहे. नारायणाला, माता लक्ष्मीला स्मरून त्यांचं पूजन करावं. ऐसे पूजन करून बरवे, तयांचे आशीर्वाद घ्यावे. लक्ष्मी नारायण जाणूनी नमस्कारावे, मग बोळवावे स्व आश्रमा. ऐसे व्रत एक मासवरी,
करावे सहपरिवारी, आपण नक्त करावे अस्तमानावरी, मग भोजन परिसारावी. संपूर्ण महिनाभर जर आपण असं व्रत केलं तर ते सर्वोत्तम होईल. परंतु आपल्याला जर शक्य नसेल, महिन्यातून कमीत कमी एक वेळेला अशा पद्धतीनं आपण ब्राह्मण भोजन अवश्य द्या. काहीच शक्य नाही झालं, यथाशक्ती ब्राह्मणाला दानदक्षिणा द्यावी. शेवटी आपली श्रद्धा महत्त्वाची. अशा पद्धतीनं अधिक मासाचं व्रत जर आपण केलं, आपल्या घरात कधीच दारिद्र्य येणार नाही, सौभाग्य नांदेल, अपमृत्यू होणार नाही. करिता ऐसे व्रत ना दरिद्र ना वैधव्य अपमृत्य, यदर्थी श्लोकाचा गुह्यार्थ स्वये भगवंत बोलिलासी. मलमास व्रतम नारी या करोती समुद्रजे, न वैधव्यम न दारिद्र्यम पुत्रशोक कदाचन. इति श्री अधिक महात्म्य पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचित प्रथमोध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.